मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. मित्रांनो, हे आहे नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मधील निळकंठेश्वर नगर येथील उद्यान. निळकंठेश्वर नगर उद्यानाची स्थापना 2007 मध्ये दिवंगत नगरसेवक अशोक काका गवळी यांनी या ठिकाणी हे उद्यान उभारलं. त्यानंतर सन 2014 मध्ये आमदार सौ सीमाताई हिरे यांनी या ग्रीन जिमची उभारणी केली. तब्बल 13 वर्षानंतर हे ग्रीन जिम नादुरुस्त झालेलं आहे. आपण पाहू शकता, ही सर्व जे काही साहित्य आहे ते जुनाट आणि तुटलेले आहे. काय नेमके ग्रीन जिमची काय अवस्था आहे? मी रोज इथे येतोय 2 महिन्यापासून, परंतु इथं ग्रीनचे काही साहित्य तुटलेले दिसत आहे, त्यामुळे आम्हाला त्रास होतोय. अच्छा, व्यायाम करण्यासाठी त्रास होत आहे? व्यायाम करण्यासाठी त्रास होतो. तुम्ही दररोज येता ना इथे व्यायामाला? काय नेमकं? फिरत नाही. हे काय खराब झालंय. हां, अच्छा, खूप दिवसापासून खराब. ओके. आणि ते दाखव जरा. 2014 ते 2026 तब्बल 14 वर्षे झालीत. हे तर पूर्णच खराब आहे. अच्छा, याला टच होत. कशाला? या पाईप हा असा आवाज येतोय का? हे असं खराब आहे. ओके. हे सर्व ग्रीन जिमचं साहित्य तुटलेलं आहे. आमदार सौ सीमाताई हिरे आणि प्रभाग क्रमांक 10 मधील नवनिर्वाचित नगरसेवकांनी या ग्रीन जिमकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर नवीन ग्रीन जिम या ठिकाणी बसवून द्यावी, अशी निळकंठेश्वर नगर महिला मंडळाची मागणी आहे. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.